नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं MST CET PYQ सिरीजच्या आजच्या या नवीन सेशनमध्ये। आपण मागच्या सेशनमध्ये काही क्वेश्चन बघितले होते, आता आपण बघूयात त्या पुढील क्वेश्चन जे की आपण 5 मे 2025 या शिफ्टमध्ये MST CETच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते। आपण क्वेश्चन नंबर 8 पर्यंत बघितले होते। 11 स्टँडर्डचा चॅप्टर फंक्शन मधील हा प्रश्न आहे। बघा या ठिकाणी विचारले तर फंक्शन दिलेलं आहे आणि हे कोणत्या टाइपचं फंक्शन आहे आणि या ठिकाणी काय ऑप्शन दिले, इवन, ऑड, त्यानंतर स्क्वेअर आणि नायदर इवन नॉर ऑड, अशा पद्धतीने या ठिकाणी काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहे। बघा या ठिकाणी जर चेक कराल तर फंक्शन काय दिलेलं आहे, f(x) = sec of log of x + 1 + x स्क्वेअर। आता हे फंक्शन चेक करत असताना या ठिकाणी सुरुवातीला आपण एक ऑप्शन आपल्याला चेक करावं लागेल की इवन आहे का, ऑड आहे का, की स्क्वेअर फंक्शन आहे, ठीक आहे, किंवा इवनही नाही आणि ऑडही नाही। तर या पद्धतीने बघा या ठिकाणी स्क्वेअर फंक्शन तर नाही, हे तर या ठिकाणी आपल्याला बघितल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं आहे, कारण की स्क्वेअर काही दिसत नाही या ठिकाणी। त्यानंतर जर आपल्याला इवन किंवा ऑड हे चेक करावं लागेल। आता इवन किंवा ऑड केव्हा चेक करत असतो आपण, कशा पद्धतीने चेक करतो, तर फंक्शन आणि त्याचा निगेटिव्ह आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो। म्हणजेच काय की मला या ठिकाणी जे काही f(x) आहे तर या x च्या जागी मला निगेटिव्ह पुट करावं लागेल। म्हणजेच काय, x च्या जागी जर मी -x पुट केलं, ठीक आहे, तर बघा त्या ठिकाणी आपण x च्या जागी -x आलेला आहे। आता जर आपण कॅल्क्युलेट कराल तर आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे f(-x) = sec of log of -x + √1 + x स्क्वेअर। या ठिकाणी लक्षात घ्या f(-x) = हा आपला sec of ॲज इट इज log of। आता बघा जे काही हे फंक्शन आहे तर अंडर मध्ये आहे आणि त्या ठिकाणी जर आपण त्याचं रॅशनलायझेशन जर करायचं म्हटलं, म्हणजेच काय की या ठिकाणी कोण आहे तर √1 + x स्क्वेअर -x, याचं जर आपण या ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं म्हटलं तर आपण काय करतो, याच्या कॉन्जुगेटने, म्हणजेच कुणी 1 + x स्क्वेअर x, त्याने याला मल्टिप्लाय आणि डिवाइड आपण करत असतो, कुणी या फंक्शनच्या कॉन्जुगेटने। फंक्शनच्या कॉन्जुगेटने आपण या ठिकाणी काय करत असतो, मल्टिप्लाय आणि डिवाइड। आता याचा कॉन्जुगेट म्हणजे काय, तर ह्या मायनसला आपण फक्त या ठिकाणी करायचं असतं प्लस, ठीक आहे, याने आपण डिवाइड पण केलं आणि मल्टिप्लाय पण केलं। या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला मिळेल f(-x) = sec of log of। आता बघा या ठिकाणी 1 + x स्क्वेअर + x ॲज इट इज, आणि या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये काय आहे बघा, या ज्या दोन टर्म दिसत आहेत आपल्याला 1 आणि 2, तर ह्या काय आहेत, एका ब्रॅकेटमध्ये a - b a + b, म्हणजेच a + b a - b a स्क्वेअर - b स्क्वेअर, तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो। काय फॉर्म्युला तयार होईल या ठिकाणी, या ठिकाणी तयार होईल ह्या अंडर रूटचा स्क्वेअर केला म्हणजे रूट आणि त्याचा स्क्वेअर कॅन्सल होईल, -b स्क्वेअर म्हणजे x चा या ठिकाणी करा स्क्वेअर, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा x स्क्वेअर आणि x स्क्वेअर या ठिकाणी झाला कॅन्सल। आपल्याला मिळेल f(-x) = sec of log of 1 / √1 + x स्क्वेअर + x। आता या ठिकाणी लक्षात घ्या sec of log ॲज इट इज, हा जो काही डिनॉमिनेटर मध्ये आहे हा आपण वरती लिहू शकतो का, म्हणजे वरती कसा येईल बघा, तो √1 + x स्क्वेअर + x, हा 1 तो त्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला जर आपण न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर या ठिकाणी पॉवर काय करतो असतो आपण त्याचा, तर तो घेत असतो मायनस। आता लॉग ऑफ व्हॅल्यू त्याचा पॉवर मायनस, तो मायनस येईल समोर, तो असेल आपला लॉग सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये। म्हणजेच मला काय मिळालं, f(-x) = sec of log of 1 + x स्क्वेअर + x, आणि तो मायनस या ठिकाणी आला मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजेच या ठिकाणी आला -1 त्याला मल्टिप्लाय। सो -1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तो असेल त्या ठिकाणी लॉग मायनस निगेटिव्ह लॉग असेल। या ठिकाणी -log म्हणजेच सेक साठी तो काय आहे, तर सेक साठी तो आहे अँगल, सेक साठी तो आहे अँगल। आता मला सांगा सेकचा निगेटिव्ह अँगल काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणजेच मला काय मिळालं f(-x) = sec of निगेटिव्ह, तो पॉझिटिव्हच असतो सेक साठी, म्हणजे log of √1 + x स्क्वेअर + x, हे मला मिळालं f(-x).
तर या ठिकाणी लक्षात घ्या एफ ऑफ -x आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते काय आहे, एफ ऑफ -x इज इक्वल टू ही व्हॅल्यू कुणाची आहे, तर ती व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्सची. म्हणजेच त्याच्या जागी जर मी एफ ऑफ एक्स पुट केलं तर मला काय मिळालं सांगा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ -x. That's why function is an even function. Option A is the correct answer. 11th स्टँडर्डचा चॅप्टर परमिटेशन अँड कॉम्बिनेशन मधला हा प्रश्न आहे. या ठिकाणी विचारलंय बघा 47C4 प्लस समेशन ऑफ j इज इक्वल टू 1 पासून ते 5 पर्यंत 52 मायनस j C3. आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की 47C4 तो ॲज इट इज. या ठिकाणी याचा अर्थ काय होतो आहे, जे इज इक्वल टू 1 पासून ते 5 पर्यंत आणि त्याचं समेशन करायचं. म्हणजेच काय करायचं आहे, जेच्या जागी एक वेळेस 1 पुट करायचा, एकदा 2 पुट करायचा, एकदा 3 पुट करायचा, 4 5 पुट करायचा, 5 येईपर्यंत आणि त्या सगळ्यांचं आपण करायचं समेशन. म्हणजेच काय, जर मी जेच्या जागी जर 1 पुट केला तर मला त्या ठिकाणी मिळेल 51. चेक करा, j -1 51 51 C3. मी जर जेच्या जागी 2 पुट केला तर 50, जेच्या जागी 3 पुट केला, जेच्या जागी 4 पुट केला, जेच्या जागी 5 पुट केला तर मला 47 C3 पर्यंत मिळेल आणि त्या सगळ्यांचं मला करायचं आहे समेशन. आता या ठिकाणी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की दोन कॉम्बिनेशनचं ॲडिशन कसं होतं. दोन कॉम्बिनेशनचं ॲडिशन कसं होतं, सपोज NCR प्लस NCR -1 जर असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे n+1CR. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या 47C4 याच्या शेजारी जर मी 47C3 जर लिहू शकलो तर, म्हणजेच मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी 47C4 प्लस 47C3 ॲज इट इज. ठीक आहे, हा शेवटचा याच्यामध्ये आपण शेजारी लिहिलं तर काय मिळेल बघा, या ठिकाणी काय मिळेल, फॉर्म्युला वापरा, यांच्या जागी 47, ओके, आणि त्यानंतर कशाच्या जागी, आरच्या जागी 4, या ठिकाणी आला आपला 4 - 1 म्हणजेच 3. तर हे ॲडिशन काय मिळेल आपल्याला, 47 + 1 हा बनेल 48C4 ॲज इट इज. ओके, त्यानंतर समोरच्या बाकीच्या टर्म्स याच्या शेजारी घेत चला. म्हणजे काय, एक वेळेस 48, एक वेळेस 49, एक वेळेस 50 आणि एक वेळेस 51. अशा प्रकारे आपण एक 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 जर याच्यामध्ये ॲड करणार तर सगळ्यात शेवटी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल 52C4. देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपण सॉल्व्ह कसं केलं ते बघा. आपण फॉर्म्युला कोणासाठी वापरणार, 47C4 आणि 47C3 साठी. त्यांना आपण या ठिकाणी जर शेजारी घेणार, ठीक आहे, तर या ठिकाणी बनेल 47C4 47C3. तर यांच्या जागी काय असेल बघा, NCR -1. तर हा 47 1 ने इन्क्रीज होईल, म्हणजे तो काय बनेल, या ठिकाणी बनेल 48C4. बाकीच्या टर्म्स ॲज इट इज. नंतर शेवटचा 48 घेतला याच्या शेजारी, म्हणजे या ठिकाणी काय झालं, या दोघांची ॲडिशन ही आली. नंतर पुढच्या बाकीच्या टर्म्स ॲज इट इज 48ला या ठिकाणी घेतले. आता 48 या ठिकाणी बनेल 49C4, ठीक आहे. नंतर शेवटचा 49 या ठिकाणी घेतला, बाकीच्या टर्म्स ॲज इट इज. आता दोघांची ॲडिशन या ठिकाणी काय बनेल, तर 50C4 या ठिकाणी बनलेलं आहे. समोरचा 50 या ठिकाणी घेतला, 51 त्या ठिकाणी ॲज इट इज. आता बघा या दोघांचं ॲडिशन 50C4 50C3 यांचं बनेल 51C4 आणि समोरचा तो वाला ॲज इट इज. ठीक आहे, परत दोघांचं ज्यावेळेस ॲडिशन करू तर ते बनेल 52C4. या ठिकाणी 52C4 आलेलं आहे. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आपण फॉर्म्युला काय वापरला, तर फॉर्म्युला वापरला NCR प्लस NCR -1 इक्वल टू, याच्यासाठी काय फॉर्म्युला, n+1CR. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. 12th स्टँडर्ड चॅप्टर 1 डेरिव्हेटिव्ह मधला हा प्रश्न आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या पण वेळेस असा प्रश्न येईल अत्यंत सोपा आहे, दिसायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसतो आहे, मात्र अत्यंत सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न जर आला तर तुम्ही विदिन सेकंद याला सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी काय दिलंय बघा, y इज इक्वल टू रूट ऑफ म्हणजे फंक्शन भरपूर वेळेस दिलेलं आहे. या कंडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचा. शॉर्टकट काय वापरायची, तर dy/dx इज इक्वल टू sin x दिलेला आहे, तर sin x चा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह cos x अपॉन आणि डिनॉमिनेटरमध्ये सरळ 2y - 1, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह कसं करायचं, जर स्टेप बाय स्टेप जर बघाल तर लक्षात घ्या, या ठिकाणी दिलेलं काय आहे, y इज इक्वल टू √ sin x प्लस √ दिलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, हे पूर्ण फंक्शन म्हणजेच
आपल्याकडे जे राईट हँड साईडचं फंक्शन दिलेलं आहे पूर्ण रूटमध्ये आहे. मला जर त्याचा रूट त्या ठिकाणी काढायचा असेल, म्हणजे रूट जर उडवायचा असेल, तर मी त्या ठिकाणी काय करणार, तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर कराल तर लेफ्ट साईडला वायचा स्क्वेअर बनेल आणि राईट साईडला काय बनेल, तर राईट साईडला हा जो पहिलावाला रूट आहे, हा कॅन्सल होईल आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स त्या ठिकाणी ॲज इट इज असतील. आता बघा, जर व्यवस्थित काळजीपूर्वक बघाल तर या ठिकाणी वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स प्लस हे जे काही समोर आलेलं आहे ना, बघा हे जे काही समोर आलेलं रूट ऑफ साइन एक्स प्लस रूट ऑफ साइन एक्स प्लस रूट ऑफ साइन एक्स प्लस रूट ऑफ अप टू द इन्फिनिटी, हे कुणासारखं आलंय बघा, हे आलंय वाय सारखं. म्हणजे त्याच्या जागी मी या ठिकाणी वाय पुट करू शकतो. दॅट्स इट, झालेलं आहे. या ठिकाणी वाय प्लस आहे, इकडे येऊन काय होईल, तो मायनस होईल. म्हणजेच वाय स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू मला मिळाला आहे साइन एक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी जर मी डेरिव्हेटिव्ह घेणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर सांगा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. ओके, वाय स्क्वेअरचा घेतला. आता वायचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, dy बाय dx मायनस या ठिकाणी वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो असेल कॉस एक्स. दॅट्स इट. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे dy बाय dx, म्हणून dy बाय dx घ्या कॉमन. dy बाय dx कॉमन घेतला, कितला dy बाय dx काढला म्हणजे या ठिकाणी राहिलं 2y मायनस या ठिकाणचा dy बाय dx कॉमन घेतला म्हणजे 1 इज इक्वल टू कॉस एक्स. म्हणजेच मी या ठिकाणी काय म्हणू शकतो, dy बाय dx इज इक्वल टू हा 2y मायनस 1 या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, पलीकडे जाऊन तो होईल डिवाइड, म्हणजेच कॉस एक्स डिवाइड 2y मायनस 1. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 12th स्टँडर्ड पार्ट 1 7 चॅप्टरचा लिनियर प्रोग्रामिंग मधला हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा आपल्याला फिजिबल रिजनचे काही कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह नाही करणार, आपण या ठिकाणी डायरेक्ट याचा ऑप्शन चेक करूयात. बघा कन्स्ट्रेंट्स मध्ये काय दिलंय, पहिलं दिलंय x मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दुसरं दिलंय x मायनस 5y इज लेस दॅन ऑर इक्वल टू -5. जो 0 वाला रिझन आहे तो तर आपल्याला या ठिकाणी चेक करायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड जाईल, कारण सगळ्या ज्या काही लाईन आहेत तर त्या ओरिजिन मधून जात आहेत, म्हणजे सगळ्या लाईन या ठिकाणी करेक्ट काढलेल्या आहेत. या ठिकाणी त्याचं जे काही आपल्याला फिजिबल रिझन चेक करायचं आहे तो पण आपण चेक करू. बघा सुरुवातीला तर आपण चेक करू x मायनस 5y चा, तो थोडासा या ठिकाणी मला इझी जाईल. म्हणजेच काय, या ठिकाणी जर आपण घेसाल x मायनस 5y इज लेस दॅन ऑर इक्वल टू -5. या ठिकाणी फिजिबल रिझन चेक करत असताना आपण चेक कुठे करतो, तर आपण चेक करतो की तो ओरिजिन साईड आहे की नॉन ओरिजिन साईड आहे. म्हणजेच ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड चेक करण्यासाठी आपण त्याला काय करतो, तर आपण त्या ठिकाणी पुट करतो x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. 0,0 हा पॉईंट आपण त्या ठिकाणी पुट करू. जर तो पॉईंट मी त्या ठिकाणी जर पुट केला तर मला काय मिळेल, x च्या जागी 0 मायनस 5 y च्या जागी 0 इज लेस दॅन इक्वल टू -5 ॲज इट इज. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू -5. तर लक्षात घ्या 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू -5 मिळालेलं आहे. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे का, इक्वल टू साठी तर नाही, मात्र 0 इज लेस दॅन -5 याच्यासाठी आपण या ठिकाणी चेक करू शकतो. तर 0 हा -5 पेक्षा छोटा आहे का, नाही. हा आपल्याला जो काही स्टेटमेंट मिळाला आहे तो काय मिळाला आहे, आपल्याला या ठिकाणी रॉंग मिळाला, कारण 0 इज ग्रेटर दॅन -5 आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे जे काही कन्स्ट्रेंट्स आहे याचं फिजिबल सोल्युशन, याच्यासाठीचा रिझन कुठं असेल, तर तो नॉन ओरिजिन साईडला असेल. मग नॉन ओरिजिन साईडला कुणाचं आहे, तर लक्षात घ्या या ठिकाणी a याचं नॉन ओरिजिन साईडला आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर x मायनस 5y अजून कुठे आहे, तर x मायनस 5y या ठिकाणी आहे, याचं पण नॉन ओरिजिन साईडला आहे बघा. त्यानंतर इथे चेक करा तर याचं आहे ओरिजिन साईडला, म्हणजे ओरिजिनकडे चाललंय, सो ऑप्शन बी इज रॉंग. त्यानंतर डी मध्ये चेक करा तर डी मध्ये ही चालली आपली लाईन, तिचा पण खाली ओरिजिनकडेच येतो आहे, म्हणजे ऑप्शन डी पण आपला काय आहे, रॉंग आहे. म्हणजेच पहिल्या लाईनसाठी आपलं नॉन ओरिजिन साईड पाहिजे, जे की आपल्याला ए आणि सी ने करेक्ट दिलेलं आहे. या ठिकाणी आपण दुसरा कन्स्ट्रेंट्स x मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे कन्स्ट्रेंट जर चेक करायचं म्हटलं तर लक्षात घ्या याला आपण काय चेक करणार, ऑलरेडी लाईन तर कुठून पॉईंट ऑफ ओरिजिन मधूनच चालली, मग नेमकं याला चेक करणार कसं, तर या ठिकाणी लक्षात घ्या x मायनस वाय इज ग्रेटर दॅन 0
जी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी आपण कोणताही पॉईंट पुट करू शकतो. फक्त अडचण काय आहे की जी लाईन आहे तो लाईनवरचा पॉईंट नसला पाहिजे. मग लाईनवरचा सोडून कोणताही पॉईंट पुट करू. समजा ही जर लाईन आहे तर मी कोणताही पॉईंट एक्सवरचा वायवरचा कुठलाही पॉईंट या ठिकाणी आपण पुट करू शकतो. समजा आपण या ठिकाणी काय करूयात तर एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट जर पुट केला. समजा एक्स ॲक्सिसवरती कोणता पॉईंट आहे तर तो आहे समजा हा 5,0. कोणताही पॉईंट पुट करा. समजा मी 5,0 जर पुट केला तर काय असेल या ठिकाणी 5 - 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 5 - 0 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी मला काय मिळालं तर फिजिबल रिजन हे कुणाच्या साईडला मिळेल, हे कुणाच्या साईडला मिळेल तर साईड ऑफ 5,0. कारण या ठिकाणी आलंय काय बघा 5 इज ग्रेटर दॅन 0. 5 इज ग्रेटर दॅन 0 ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. म्हणजेच ह्या लाईनचं फिजिबल रिजन कुठं असेल तर ते ज्या साईडला 5,0 हा पॉईंट आहे तिकडे. मग 5,0 पॉईंट आहे या ठिकाणी म्हणजे हिचं रिजन यायला पाहिजे होतं खाली. तर खाली आलंय का? यस. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी ला करेक्ट म्हणू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी जर ऑप्शन ए जर चेक करायचं म्हटलं तर बघा ह्या लाईनचं 5,0 या ठिकाणी येतो म्हणजे खाली फिजिबल रिजन यायला पाहिजे होतं जे की आलेलं नाही. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द रॉंग अँड ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी प्रश्न विचारलाय एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर आय ओमेगा ओमेगा स्क्वेअर वेअर ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट आय इज अन इमॅजिनरी नंबर देन द एरिया ऑफ द ट्रायंगल विचारलेला आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्या की हा प्रश्न नेमका कोणत्या चॅप्टर मधला आहे तर आय ओमेगा ओमेगा स्क्वेअर हे आहे या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरसाठी. परंतु एरिया ऑफ ट्रायंगल विचारला. एरिया ऑफ ट्रायंगल विचारला याचा अर्थ आता हा कॉम्प्लेक्स नंबर मधला तर प्रश्न आहेच पण एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी आपण मॅट्रिक्स वापरून कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे मॅट्रायसिस मधला सुद्धा प्रश्न म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर 2 चॅप्टरला कंबाईन करून हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. लक्षात घ्या एरिया ऑफ ट्रायंगल जर कॅल्क्युलेट करायचा असेल एरिया ऑफ ट्रायंगल साठी भरपूर काही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. सपोज जो की आपल्याला खूप आधीपासून माहित आहे 1/2 बेस इंटू हाईट. त्यानंतर जर बघितलं तर अजून एक कोणता फॉर्म्युला आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू आहे 1/2 आणि डिटर्मिनंट ऑफ या ठिकाणी आपण घेत असतो 1 1 1. या ठिकाणी पहिला कोऑर्डिनेट या ठिकाणी दुसरा कोऑर्डिनेट आणि या ठिकाणी तिसरा कोऑर्डिनेट म्हणजेच व्हर्टेक्स कुणाचे त्या ट्रायंगलचे आपण त्या ठिकाणी 3 व्हर्टेक्स घेत असतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या ए साठी काय दिलंय आपल्याला या ठिकाणी 3 पॉईंट कोणते आपल्याकडे पहिला आहे ए. लेट समजा मी जर म्हटलं की ए बरोबर आय तर या ठिकाणी x1 बरोबर आणि y1 बरोबर काय असेल याला आपण कंपेअर कोणासोबत करू तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरचा जो काही स्टँडर्ड फॉर्म असतो ज्याला कॉम्प्लेक्स नंबरचा a+bi फॉर्म असतो त्याच्यासोबत जर कंपेअर करसाल तर या ठिकाणी x1 तर 0 आहे आणि इमॅजिनरी आहे 1. त्यानंतर दुसरा दिलेला आहे दुसरा पॉईंट कोणता ओमेगा. तर ओमेगाची व्हॅल्यू काय आहे तर ती आहे -1/2 प्लस √3/2 आय. म्हणजेच या ठिकाणी मला कोऑर्डिनेट मिळाला x साठी -1/2 आणि y साठी काय मिळाला तर y साठी मिळाला √3/2. त्यानंतर तिसरा कोऑर्डिनेट कोणता दिलाय तर तो दिलाय ओमेगा स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय असते -1/2 मायनस √3/2 आय. म्हणजे या ठिकाणी मला x3 काय मिळाला तर तो मिळाला -1/2 आणि y3 मिळाला -√3/2. आता या ठिकाणी भरपूर जण ओमेगाला ही व्हॅल्यू घेतात आणि ओमेगा स्क्वेअरला ही व्हॅल्यू घेतात. तर कुणाला कोणतीही व्हॅल्यू घेतली तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणी लक्षात घ्या 1/2 ॲज इट इज. नंतर आपण जर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार म्हणजे या ठिकाणी मला काय पुट करायचं आहे तर कोऑर्डिनेट. या ठिकाणी कोऑर्डिनेट पुट करा. x1 y1 काय आहे 0,1. त्यानंतर -1/2 √3/2 नंतर -1/2 आणि -√3/2. हा झाला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. या ठिकाणी जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा तर एरिया ऑफ ट्रायंगल काय मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू ह्या 0 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो या ठिकाणी कॅन्सल झाला म्हणजे आपण या ठिकाणी करायची काही आवश्यकता पडणार नाही. नंतर घ्या -1 घ्या. -1चा रो आणि कॉलम जर सोडला तर काय असेल त्या ठिकाणी बघा -1/2 × 1 -1/2. त्यानंतर -1/2 × 1 दॅट इज -1/2. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर मायनस तो त्या ठिकाणी होईल प्लस. नंतर समोर +1 याचा रो आणि याचा कॉलम सोडून द्या. याचा रो आणि कॉलम जर सोडला तर या ठिकाणी काय असेल
-1/2 इंटू -√3/2 तर ते आपल्याला मिळेल या ठिकाणी पॉझिटिव्ह √3/2. त्यानंतर -1/2 इंटू √3/2 ते मिळेल आपल्याला -√3/2. ओके, आणि हा आपला 1/2 ॲज इट इज 1/2 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये हा 0 झाला, -1/2 मायनस मायनस हा होईल आपला प्लस. ओके, -1/2 प्लस 1/2 हा पण आपल्या या ठिकाणी झाला 0. म्हणजेच आपल्याकडे फक्त एवढंच उरलं. 1ने मल्टिप्लाय केलं तर 1ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ॲज इट इज म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी काय उरलं √3/2 मायनस मायनस प्लस √3/2. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 2 कॅन्सल तर ते मिळालं आपल्याला या ठिकाणी √3/4. Therefore, option number D is the correct answer. 3 numbers are chosen at random from number 1 to 20. The probability that they are consecutive is. या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे, या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे 1 पासून ते 20 नंबर्सचं आणि त्या ठिकाणी विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ सिलेक्शन किती होतील ते पण काढायचं आहे, परमिटेशन आणि कॉम्बिनेशनचा प्रश्न, आणि त्याचं प्रोबॅबिलिटी किती असेल म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि परमिटेशन कॉम्बिनेशन दोघांना या ठिकाणी कंबाईन करून प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर सिलेक्ट काय करायचं आहे, 3 नंबर्स आर चूजन रॅन्डम फ्रॉम 1 to 20 या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके, आता 3 नंबर सिलेक्ट करायचं म्हणजेच ते आपलं काय असेल तर ते टोटल सॅम्पल स्पेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सॅम्पल स्पेस ज्याला आपण म्हणतो n ऑफ s. तर या ठिकाणी सॅम्पल स्पेसचा टोटल नंबर किती असेल तर मला 20 नंबर्सपैकी 3 नंबर सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा. 20C3 साठी काय फॉर्म्युला आहे, 20चा फॅक्टोरियल डिवाइड 20 - 3चा फॅक्टोरियल इंटू 3चा फॅक्टोरियल. ओके, दॅट इज 20 इंटू 19 इंटू 18 इंटू 17चा फॅक्टोरियल डिवाइड 17चा फॅक्टोरियल इंटू 3चा फॅक्टोरियल. 17 फॅक्टोरियल या ठिकाणी कॅन्सल झाला आणि 3 फॅक्टोरियल म्हणजेच आपल्याकडे किती असेल 6. हा 6 कॅन्सल झाला, हा 6 कॅन्सल झाला तर त्या ठिकाणी असेल आपला 3. म्हणजेच आपल्याला मिळालं 20 इंटू 19 इंटू 3. ठीक आहे, याला आपण असंच ठेवू कारण की डिवाइड करायला आपल्याला परत आणखीन कामात येईल असते. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मला सांगा प्रोबॅबिलिटीसाठी काय फॉर्म्युला आहे. सपोज कोणत्याही इव्हेंटचं जर आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतो आहे तर त्या इव्हेंटचे किती नंबर्स आहेत डिवाइड बाय टोटल या ठिकाणी सॅम्पल स्पेस किती मिळाले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ए या ठिकाणी कॅल्क्युलेट करावे लागतील. म्हणजेच काय फॉर इव्हेंट या ठिकाणी इव्हेंटसाठी कोणता इव्हेंट आहे तर दे आर कॉन्झिक्युटिव्ह. ते कसे असले पाहिजे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर असले पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच क्रमागत येणाऱ्या संख्या त्या पाहिजे असल्या पाहिजे. म्हणजेच काय 1 पासून ते 20 पर्यंत आहे तर 1 2 3 असे 3 नंबर असले पाहिजे. 2 3 4 असे 3 नंबर असले पाहिजे. ठीक आहे, सपोज मी जर घेतलं 1 2 6 हे चालणार नाही. 1 2 9 नाही चालणार. काय चालेल तर ते चालेल 1 2 3 2 3 4 3 4 5 4 5 6 5 6 7 6 7 8. ओके, सो असे नंबर चालतील. असं सगळ्यात शेवटचा नंबर कोणता असेल तो असेल 18 19 20. ओके, पुढचे नंबर चालणार नाही. म्हणजे आपल्याला जर मोजाल तर 1 2 3 4 5 6 7 असे 18 टोटल या ठिकाणी इव्हेंट्स मिळतील. म्हणजेच काय तर नंबर ऑफ ए आपल्याला या ठिकाणी काय मिळालाय तर तो मिळालाय आपल्याला या ठिकाणी 18. सो n ऑफ ए इज इक्वल टू 18. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी. घ्या मग हेअर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय असेल n ऑफ ए डिवाइड n ऑफ s. चला व्हॅल्यू पुट करा. n ऑफ ए किती आहे तर तो आहे 18 डिवाइड n ऑफ s किती आहे तर तो आहे 20 इंटू 19 इंटू 3. ओके, म्हणजे या ठिकाणी जर कॅल्क्युलेट कराल तर बघा 3 1 जा 3 3 6 जा. ओके, त्यानंतर 2 3 जा 2 10 जा. म्हणजे आपल्याकडे उरलं वरती 3 खाली 10 इंटू 19 दॅट इज 190. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 12th स्टँडर्डचा चॅप्टर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा लक्षात घ्या या ठिकाणी व्हॅल्यू कुणाचं काढायचं आहे तर 1/2.002 ब्रॅकेट पॉवर 2.
ठीक आहे. तर आता याचं जर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काढायचं तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येणार नाही. आपण काय घेऊयात, या ठिकाणी याला एका फंक्शनमध्ये कन्वर्ट करूयात. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जे फंक्शन आहे तर त्याच्या सारखं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय आहे, या ठिकाणी 1 अपॉन एक कुणाचं तरी स्क्वेअर आहे. आपण काय करू, समजा जे आहे 2.002 त्याला आपण एक्स कन्सिडर करू. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, एक्सचा मिळेल आपल्याला स्क्वेअर. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी एक्सला म्हटलंय 2.002. ओके. आता जे काही 2.002 म्हटलंय, आता आपल्याला 2.002 तर नाही कॅल्क्युलेट करता येणार. मग काय बघायचं, याचा नियरेस्ट इंटेजर कोण आहे, याच्या जवळ कोणता इंटेजर आहे तो आपण या ठिकाणी घ्यायचा. म्हणजेच काय, या ठिकाणी बघा हा 2.002 ला जर इंटेजरच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर तो होईल 2 आणि बाकी किती राहिला 0.002 तो त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल. सो हे मिळालं आपल्याला एक्सची व्हॅल्यू. आता एक्सला पण तसंच डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे मी घेणार ए प्लस एच. ए एक व्हॅल्यू आहे आणि एच हा एक स्मॉलेस्ट नंबर आहे, एकदम छोटासा नंबर आहे, अप्रॉक्सिमेट टू 0 असा नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, हेअर ए इज इक्वल टू आहे 2 आणि एच इज इक्वल टू आहे 0.002. बघा आपल्याकडे या ठिकाणी काय आहे, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे आपल्याकडे 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी काढायचं आहे एफ ऑफ ए प्लस एच. तर त्याचं या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असतं एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. एफ ऑफ ए काढायचं आहे आपल्याकडे, एफ ऑफ एक्स आहे. मग बघा एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ ए काढायचं आहे. तर या ठिकाणी जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपल्याला ए पुट करावा लागेल. म्हणजेच काय करूया, त्या ठिकाणी हेअर एफ ऑफ ए इज इक्वल टू काय असेल तर 1 अपॉन एचा स्क्वेअर. म्हणजेच 1 अपॉन, आता बघा एची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे या ठिकाणी एच्या जागी पुट करा 2. सो आपल्याला या ठिकाणी मिळालं 2चा स्क्वेअर, म्हणजेच या ठिकाणी मिळालंय 1/4. तर 1/4 ही कुणाची व्हॅल्यू मिळाली, एफ ऑफ एच. त्यानंतर फॉर्म्युल्यात आपल्याला अजून पाहिजे एच. एचची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे. नंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे एफ डॅश ए, म्हणजे आपल्याला एफ डॅश ए काढावा लागेल. आता एफ डॅश ए कसा काढायचा, तर एकदा तर फंक्शनचा आपण घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आपल्याकडे काय अवेलेबल आहे या ठिकाणी बघा, हेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे तर 1/एक्सचा स्क्वेअर. आपल्याला घ्यायचा आहे याचा डेरिव्हेटिव्ह. ओके. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स जर घेणार तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर तो असतो 2 ला घ्या समोर, साइन द्या निगेटिव्ह, अपॉन एक्सचा पॉवर 1 ने इन्क्रीज करा. 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन त्याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एफ डॅश ए काय मिळेल तर तो मिळेल -2 अपॉन एक्सच्या जागी ए. सो -2 अपॉन ए. एची व्हॅल्यू किती आहे, ए इज इक्वल टू 2. म्हणजे मी या ठिकाणी पुट करणार 2चा क्यूब. ओके. सो या ठिकाणी बघा हा 2 कटला आणि जर खालचा एक 2 कटला तर वरती काय राहिला आपल्याकडे, वरती राहिला -1 आणि खाली राहिला 2चा स्क्वेअर, म्हणजे ते आहे आपल्याकडे 4. आता ह्या व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी इक्वेशनमध्ये आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केल्या, जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केल्या तर काय मिळेल बघा, एफ ऑफ ए प्लस ए प्लस एच म्हणजेच किती आहे 2.002. म्हणजेच जर आपण या ठिकाणी बघितलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ ए किती आहे, तो आहे 1/4 प्लस एच किती आहे तर एच आहे 0.002 इंटू एफ डॅश ए किती आहे तर तो आहे -1/4 आणि यांचा या ठिकाणी मल्टिप्लाय. तर बघा ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1/4 ॲज इट इज, प्लस मायनस मायनस होणार 0.002 डिवाइड बाय 4. ओके. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, सो आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकता. डिवाइड बाय 4, 1 - 0.002 करा, 0.998 आपल्याला मिळेल. आता 998ला 4ने जर डिवाइड कराल तर त्या ठिकाणी आपल्याकडे काय मिळेल तर ते मिळेल 0.2495. Therefore the option A is the correct answer. हीच व्हॅल्यू कुणाची आहे तर ही आहे 1/2.002 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे.